जो अनुभवमध्ये तीन गोष्टी आपल्याला करायची आहे. एक, सर्वप्रथम जो वयोवृद्ध वारकरी वयोवृद्ध भाविक आहेत त्यांच्या आपल्याला आता सध्या तरी दोनच ऑप्शन आहे की एक पथदर्शन 16 तास थांबून पथदर्शन करणे या 8 तास थांबून मुखदर्शन करणे. या व्यतिरिक्त तिसरा ऑप्शन त्यांना कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल. दिव्यांग वारकरी असो या दिव्यांग बांधव असो या वयोवृद्ध बांधव असो तो त्यांना आपल्याला लवकरात लवकर कशा पद्धतीने दर्शन देता येईल तो माझा पहिला विचार आहे. दुसरा, प्रत्येक पालखी स्थळामध्ये आपल्याला एक तिथे फायर स्टेशन ठेवणे सुद्धा बंधनकारक आहे, तो सुद्धा मला लक्षात आला. आणि तिसरा विषय, यावर्षी बरेच वारकरीचे एक विषय तक्रार होत आहे की तो घुसखोरीचं प्रकरण. हा घुसखोरीचं प्रकरण कशा पद्धतीनं पुढच्या वर्षी आपल्याला हाताळता येईल, हा तीन विषयाबद्दल मी नक्की विचार करून पुढच्या वारीमध्ये मी याच्याबद्दल विचार. सर, आजी हीच आमची VIP असं तुम्ही म्हटला, तुम्ही इमोशनल झालता. काय किस्सा होता, काय भावनिक क्षण आहे? नाही, म्हणजे जेव्हा माझं दर्शन म्हणजे जेव्हा माझं पाहणी चालू होतं तेव्हा मला एक आजी सापडला. त्या आजीचं वय मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 80 ते 85 होतं आणि पूर्णपणे आजी जागलेलं होतं. पण तरी सुद्धा आजीनी जवळपास 6 तास थांबून त्या ठिकाणी आलं होतं. म्हणून मला आणि आजीनी मला सांगितलं की हे माझं शेवटच्या वारी आहेत आणि याच्या पुढे मी येऊ शकत नाही. तिथूनच मला हा कल्पना आलाय की अशा पद्धतीने जे कोणी वारकरी आहेत वयोवृद्ध वारकरी आहेत त्यांना आपल्याला कशा पद्धतीने लवकरात लवकर दर्शन देता येईल तो मी विचार पुढच्या वर्षी करेन. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब चॅलेंजेस नाही, हे उपवास माझा पर्सनली मी केलं होतं. मी म्हणजे एखादा गोष्ट साध्य करायचं म्हटलं तर मी नॉर्मल पद्धतीनं मी उपवास करतो, त्याच पद्धतीनं मी उपवास केला. मी चॅलेंजेस काही नाही आहे, पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे हे सक्सेस आहे. किंवा इतर संस्थांसाठी सोलापूर जिल्ह्याच्या सोयी सुविधा मिळाल्या त्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. एक तुमचं ते सक्सेस आहे, सर्व अधिकाऱ्यांचं सक्सेस आहे, तर काय विशेष भावना तेच आहे की आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही बारीक बारीक गोष्टीवर लक्ष दिलं होतं. आम्ही म्हणजे आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर वारकरी उभे राहिलं तर त्याचं ग्रीन मॅट टाकणे, वारकरी एखाद्या ठिकाणी रस्त्यावर गेला असेल तर त्या रस्त्याच्या खडीकरणाने निर्मूलीकरण करणे, असं प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाण प्रत्येक रस्ता अशा पद्धतीने नियोजन केलं होतं. म्हणून आम्हाला हा यश भेटलं आणि मला नक्की खात्री आहे की इतर जिल्ह्याला सुद्धा हाच पद्धतीनं पुढच्या वेळी चांगल्या पद्धतीने नियोजन करून याच्याबद्दल काम केलेली आहेत. नगरपालिकाच्या मार्फत काम केलेली आहे, PWD मार्फत काम केलेली आहेत, RDD मार्फत काम केलेली आहेत. या व्यतिरिक्त इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत सिव्हिल वर्क झालेली आहेत. आता माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्की या सगळ्या विषयाच्या सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करून कुठेही रिपिटेशन झालेलं नाही, तो मी खात्री करतो.